शहाजी राजांचे दिवस आणि श्राद्धकर्म राजगडावरच पार पडले. राजांनी आपल्याला दानधर्म केला. जिजाबाईंची चिंता त्यांना वाटत होती. राजांनी आपल्या दुःखाला आवर घातला आणि जिजाबाईंच्या शेजारी ते बसून राहिले. जिजाबाईंचे दुःख हलके करण्याचा ते प्रयत्न करू लागले. सर्व राण्या संभाजीला सारखे जिजाबाईंकडे सोडित होते. संभाजी आजींना विलगत होता, त्यांना बोलके करीत होता. राजांचा मुक्काम राजगडावरच होता. मोगल सरदार जसवंतसिंग कोंढाण्याला वेढा देऊन बसला होता. कोंढाणा पक्का बंदिस्त होता. त्याची काळजी महाराजांना वाटत नव्हती. उलट जसवंतसिंगाचे त्यांना हसू येत होते. जसवंतसिंगाने कोंढाण्याला वेढा घातला. त्यानंतर थोड्याच दिवसानंतर राजे कोंढाण्याजवळून सुरतेच्या स्वारीला गेले. मोगलांची सुरत लुटून जाळून राजे त्याच वाटेने माघारी आले तरी जसवंतसिंग वेढा देऊनच बसला होता. थंडी संपली, उन्हाळा आला तरी कोंढाणा हाती येईना हे पाहून जसवंतसिंग संतापला. पावसाने गाठले की किल्ला सर होणे अशक्य होते. जसवंतसिंगाने निकाराच्या लढ्याची सिद्धता केली आणि कोंढाण्याला धडक दिली. पण जसवंतसिंगाच्या नशिबाचे फासे उलटे पडले होते. जसवंतसिंग कोंढाण्याला भिडला आणि किल्ल्यातून तेवढाच जोराचा प्रतिकार झाला. सारे मोर्चे मोडून काढले गेले आणि त्याच वेळी जसवंतसिंगाच्या दारूखान्याला आग लागली. भडका उडाला. अनेक माणसे गगनात फेकली गेली. या दोन्ही घटनांची जसवंतसिंग पुरा निराश झाला आणि कोंढाण्याचा वेढा उठून त्याने पुण्याचा रस्ता धरला. 5 महिन्याच्या वेढ्यानंतर अपयश घेऊन जसवंतसिंग आणि त्याचा मेहुणा माघारी गेले. राजांना ही बातमी कळली. त्यांना समाधान वाटले. मोगल फौजेला टक्कर देणाऱ्या वीरांचे कौतुक करण्यासाठी राजे वेढा उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोंढाण्यावर गेले. किल्लेदारांची तारीफ करून राजे गड पाहत असताना नेताजींना म्हणाले, नेताजी, आठवतं, रोहिडेश्वराची शपथ घेत असताही आम्हाला कोंढाण्याची ओढ वाटत होती. सुरुवातीपासूनच हा आमचा मनात घर करून आहे. पण याची आणि आमची कुंडली जमत नाही. असं का म्हणता महाराज? आम्ही कोंढाणा मिळवला. महाराज साहेबांच्या कैदप्रसंगी त्यांची सुटका करण्यासाठी आम्हाला हा सोडावा लागला. परत आम्ही हा घेतला. शास्तखानाच्या हल्ल्यानंतर आम्ही गडावर आलो. का कुणास ठाऊक आम्हाला गडाचा पुरा बंदोबस्त करावासा वाटला. मोगली वेढ्यातून सुटला खरा, पण आकारण वाटतं की हा गड आमच्या अनेक संकटांची आठवण बनणार आहे. जे असेल ते असो. किल्लेदारांना व इतर अधिकाऱ्यांना सूचना देऊन राजे परत राजगडावर आले. राजांनी नव्या मोहिमांचे बेत आखले. सुरतेच्या लुटीने आणि कोंढाण्याच्या प्रतिकाराने राजांची दहशत वाढली होती. राजांनी शास्तखानाच्या लुटीचा पुरा वचपा काढण्याचे ठरवले. नेताजींना आपल्या फौजेनिशी मोगली मुलूक मारण्याचे काम सोपवले. खुद्द राजे स्वतः अहमदनगर प्रांतात घुसले. जुन्नर हल्ल्याच्या वेळी अहमदनगरचा हल्ला अपुराच राहिला होता. ते अपयश राजांनी यावेळी धुवून काढले. अहमदनगर लुटून औरंगाबादेपर्यंत जाऊन त्यांनी मोगली मुलूक झोडपून काढला. राजांवर चालून येणाऱ्या मोगल अधिकाऱ्यांच्याही चाहूल राजांना लागली. त्यांनी आपले फारसनवीस नीलप्रभू यांना बोलावले. राजांच्या संग्रही अनेक भाषा जाणणारे लोक होते. फारसी जाणणाऱ्यात नीलप्रभूंचा लौकिक होता. नीलप्रभूंना राजांनी मोगली सरदारासाठी पत्र मजकूर सांगायला सुरुवात केली. आज 3 वर्ष बादशहाचे मोठे मोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत. हे तुम्हा सर्वांस माहीत आहे. बादशहा दिल्लीत बसवून हुकूम फरमावतात, शिवाजीचे किल्ले व मुलूक काबीज करा. तुम्ही जबाब पाठवता, आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या या कठीण मुलखात नुसत्या कल्पनांचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या बादशाकडे लिहून पाठवण्यास तुम्हास लाज कशी वाटत नाही? कल्याणीचे व बेदरचे किल्ले उघड्या मैदानात होते, ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज आमचे तयार आहेत. पैकी काही समुद्रकिनाऱ्याला लगत आहेत. बिचारा अफजल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार बादशास का कळवित नाही? आमिर उल उमराव शास्तखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पातळात पोहोचणाऱ्या खोऱ्यातून 3 वर्ष सारखा खपत होता. शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो असे बादशाकडे लिहून लिहून थकला. या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधी चुकणार नाही.
राजांनी पत्र पाठवले. शत्रूकडे आलेले ते पत्र वाचून मोगल सरदार चकित झाला. राजे मोगलांच्या प्रदेशात धुमाकूळ घालीत असताना एके दिवशी राजगडाहून तातडीचा खलीत आला. जिजाबाईंनी राजांना पत्र पाठवले होते. राजांनी ते पत्र उलगडले. सांप्रत पुन्हा दुर्बुद्धी धरून खवाज खान विजापूरहून तुमच्यावर रवाना झाला आहे. त्याच्याबरोबर बाजी घोरपडे व खेमसावंत हे आहेत. ते तिकडे येत आहेत. तुम्हा श्रीसांब व अंबा यश देणार पूर्ण आहे. बाजी घोरपडे यांचा विसर पडू देऊ नये. हे समयी त्यांचे वेळे घ्यावे आणि आमचे मनोदय शेवटास नेणारे तुम्ही सुपुत्र निर्माण आहात म्हणून आज्ञा केली. राजाने पत्र मस्तकी लावले. राजे येसाजीला म्हणाले, आदिलशहाने तह मोडून आमच्यावर स्वारी आणली आहे. खवाज खान चाल करून येतो आहे. राजे नेताजींना बोलावून घेऊ. नको, राजे म्हणाले. खवाज खान येत आहे, त्याच्याबरोबर सावंतही येत आहेत. आपली फौज भरपूर आहे. खवाज खान कोकण चढून यायच्या आत त्याला गाठू. खवाज खानला गाठण्यासाठी राजे दक्षिण कोकणाकडे वळले. राजे वाटेवर असताना त्यांना बातमी मिळाली. त्या बातमीने राजे व्यथित बनले. खवाज खान बरोबर आदिलशाही सरदार म्हणून खुद्द राजांचे भाऊ एकोजीराजे भोसले येत होते. त्या बातमीबरोबरच दुसरी महत्वाची बातमी हैराणी मानली. बाजी घोरपड्यांना जरी खवाज खानला मिळण्याचे हुकूम गेले असले तरी बाजी घोरपडे उद्याप फौजेत सामील झाले नाहीत. बाजी घोरपडे मुधोळात विश्रांती घेत आहेत. राजांना जिजाबाईंचे पत्र आठवले. बाजी घोरपड्यांचे कृत्य त्यांना आठवले. सारा द्वेष उफाळून उठला. राजे येसाजीला म्हणाले, येसाजी, आमच्या मराठ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खुद्द आमचे बंधू आमच्या विरुद्ध लढायला येतात. कुडाळ सावंत, बाजी घोरपडे आणि आम्ही एका वंशाचे, पण तिघांच्या 3 तरा. सावंतांना आम्ही आपले म्हणून जवळ केले, पण ते आमचाच विश्वासघात करण्यास सदैव मग्न. याच बाजी घोरपड्यांना महाराज साहेबांना विश्वासघातानं पकडलं, त्यांना जेरबंद केलं. यात आम्हाला आनंद नाही, पण आम्हाला ते करावं लागणार. घोरपड्यांची आणि सावतांची आता गय करणं नाही. या क्षणी आमच्या स्वारीसाठी घोरपडे मुधोळात विश्रांती घेत आहेत. त्याला कायमची विश्रांती देण्याचं आम्ही ठरवलं आहे. उसंत न घेता मुधोळ गाठायला हवं. राजे आपल्या फौजेनिशी वेगाने दौडत होते. राजांनी उसंत न घेता मुधोळ गाठले. दिवस मावळायला राजे मुधोळच्या परिसरात पोहोचले. सपाट भूमीवर वसलेल्या मुधोळवर राजांची नजर स्थिरावली. वेशीच्या दिवट्या बाजी घोरपडे यांच्या वाड्यावरचे चौकी पहारे राजे पाहत होते. हजारो स्वार काळोखात उभे होते. घोडी फुरफुरत होती. उभ्या जागी पाय नाचवीत होतीच. राजांनी सूचना दिल्या. मुधोळ वेढले गेले. मुधोळ शांत होते. चारी बाजूंनी आवळले जाणारे पाश लोकांना जाणवत नव्हते. राजांनी आपल्या पथकाला इशारा दिले. पथक सरळ वेशीतून घुसले. बघता बघता वेस गारच झाली आणि राजे सरळ बाजी घोरपड्यांच्या वाड्याशी आले. दरवाजा ठोठावला गेला. दिंडी दरवाजा उघडून सेवक बाहेर डोकावला आणि ती डोकावणारी मान परत आत गेली नाही. वाड्याचा कब्जा मिळाला. माडीवर चढलेल्या सैनिकांनी बाजी घोरपड्यांना अंथरुणाशी खिळवून ठेवले होते. राजे माडीवर गेले. बाजी घोरपडे विस्फारित नेत्रांनी राजांकडे पाहत होते. कोण तुम्ही? ओळखलं नाहीस? मला शिवाजी म्हणतात. शिवाजी? हो, फर्जंद शहाजी राजांचा मुलगा. बाजीला मृत्यूची जाणीव झाली. तो उठण्याचा प्रयत्न करीत असताच त्याच्या छातीला तलवार भिडली. उसन्या धैर्याने बाजी म्हणाला, झोपलेल्यावर वार करणं शोभत नाही. मला संधी दे, मीही शस्त्र घेऊन होऊन देतो. हरामी, दगाबाज, आता रणनीती सुचू लागली. फर्जंद शहाजी राजांना कैद करताना हे आठवलं नाही. विश्वासघातक्या, जेव्हा महाराज साहेब झोपले होते तेव्हाच त्यांना कैद केलंस ना. त्या धडपडीत आबासाहेब जखमी होऊन बेशुद्ध पडले असता त्यांना बेड्या चढवणारे तुम्ही वीराज आम्हाला रणनीती सांगता. राजे मागे सरले. मृत्यूच्या भीतीने गर्भगडीत होऊन पडलेल्या त्या बाजीकडे त्यांनी तिरस्काराने पाहिले आणि ते म्हणाले, बाजी, खाली आम्ही चौकात वाट पाहतो. तलवार घेऊन सत्वर खाली ये. सारं मुधोळ वेढला आहे. पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर जमणार नाही. काही स्वार बाजी बरोबर ठेवून राजे खाली आले. बाजीच्या वाड्यातून आक्रोश उठला होता. साऱ्या मुधोळमध्ये गलका वाढला होता. टापांच्या आवाजाने मुधोळ गजबजून उठले. राजे चौकात उभे होते. एखादा नाग बिळास बाहेर पडावा तसा बाजी नागव्या तलवारींशी सदरेवर आला. शत्रू असला तरी बाजी उत्कृष्ट तलवारबाज होता, शूर होता. राजांनी धोका पत्करला होता. डाव्या हातात ढाल सावरीत बाजी चौकात उतरला.
राजांनी आपल्या भवानीकडे पाहिले आणि राजांनी मोहरा केला. वार होत होते, वार ढालीवर झेलले जात होते. राजांनी फार वेळ घेतला नाही. एक वार सरळ भवानीवर झेलला. तलवारी खणखणल्या. मोठ्या मुश्किलीने बाजीने तलवार सोडवून घेतली आणि वारासाठी उगारली. राजे या संधीची वाट पाहत होते. बाजीचा हात खाली यायच्या आत राजांनी भवानी बाजीच्या छाताडात घुसली. बाजीच्या हाताची तलवार निखळली. बाजी ढासळला. राजांनी बाजीकडे पाहिले. वार वरमी झाला होता. डोळे उघडे ठेवून बाजीने राम म्हटलं. राजांनी सारा वाडा लुटण्याची आज्ञा दिली. राजे म्हणाले, पुरे मुधोळ गारद करा. या विश्वासघातक्यांचा वंशी मागे उरता कामा नये. मुधोळात एकच कत्तल सुरू झाली. घोरपड्यांचे कुणीही जिवंत उरले नाही. राजे मुधोळ बाहेर उभे होते. मुधोळातून एकच आक्रोश उठला होता. हळूहळू रात्र उजळू लागली. मुधोळवर आगीचे लोळ उठले. मुधोळ लुटून जाळून राजे माघारी वळले. सुदैवाने बाजीची राणी आपल्या मालोजी आणि शंकराजी या दोन्ही मुलांसह आपल्या माहेरी दहेर गावी होती. मुधोळात 3,000ची कत्तल झाली. आपल्या वडिलांच्या अपमानाचा सूड उगवून राजे माघारी वळले. जिजाबाईंची इच्छा पूर्वी केल्याने बहुत खुशवक्त झाले. घोरपड्यांचे पारिपत्य करून राजे आपल्या फौजेनिशी कुडाळवर आले. खवास खान घोरपड्यांची वाट पाहत होता. घोरपड्यांवरचा हल्ला, त्यांचा मृत्यू याची त्याला खबरही नव्हती. राजे एका रात्री कोकणात उतरले. अवघड जागी तळ देऊन राहिलेल्या खवासखानच्या सैन्याला राजांची चारी बाजूंनी वेढा दिला. भर रात्रीचा आलेला हल्ला पाहून खवासखानला काही सुचेना. शिवाजी सैतान आहे असे तो ऐकत होता. त्याचे प्रत्यंतर तो बघत होता. त्यांनी आपल्या फौजेची जमवाजमव केली आणि तो प्रतिकार करू लागला. राजांच्या हल्ल्यात खानाने तारीफेचे तोंड दिले. पण आड रानात सापडलेल्या खानाला मुकाबला करायला मैदान सापडत नव्हते. खवास खानाचे 2 सरदार ठार झाले. या अचानक झालेल्या संकटातून फौजेचं कसे वाचायचे एवढाच विचार खवासखानच्या डोळ्यासमोर होता. तोच बातमी आली, शिवाजीने मुधोळ मारले. राजे बाजी घोरपडे मारले गेले. त्या बातमीने धास्त खाऊन खवासखान माघार घेत घाटावर पळून गेला. माघार घेत असतानाही राजांना पाठलाग करता आला नाही. असे खवासखानाचे मोर्चे होते. राजांना त्याच्या युद्ध नैपुण्याचे कौतुक वाटले. खवासखानाचा पराभव झालेला पाहताच लखम सावंताचे धापे दणाणले. त्याला आपले भवितव्य दिसू लागले. आपली चीज वस्तू, बायका मुले घेऊन लखम सावंताने कुडाळ सोडून फिरंगाणाचा रस्ता धरला. पण फिरंगी सावंताला जवळ करीनात. सावंताच्या निमित्ताने वैर पदरात घ्यायला फिरंगी तयार नव्हते. सावंताचा थारा उडाला. उभे राहायला भूमी पारखी झाली. राजे कुडाळ काबीज करून मोकळे झाले होते आणि फिरंगी जागा द्यायला राजी नव्हते. सावंत फिरंगांच्या आश्रयाला गेला हे कळताच राजांनी आपली नजर गोव्याकडे वळवली. गोवेकर फिरंगी भ्याले. त्यांनी राजांना नजराणे पाठवून सल्ला केला आणि शेवटी सावंत राजांना शरण आले. आपला वकील पितांबर शेणवी याला पाठवून सावंतांनी कौल मागितला. सावंतांनी राजांना कुळीची आठवण दिली, विनवले. आपण सावंत म्हणजे भोसले यांना गोत्रज. आपले तुम्ही चालवणे उचित आहे. आपले पुत्र आहो. त्या शब्दांनी राजांचा राग निवळला. स्वराज्याच्या सुरुवातीला हेच सावंत असेच शरण आले होते. राजांनी त्यांना आपलेसे करून घेतले. स्वराज्याचे पहिले मांडलिक बनवले. पण सावंत ते सारे विसरले. त्यांच्या धोरणाने राजांना खूप त्रास झाला. पण ती आपल्याच माणसांची चूक होती हे राजे विसरले नाहीत. त्यांनी सावंतांना कौल दिला. सावंतांकडे राजांनी निम्मा प्रांत दिला. फौज चाकरीचा करार करून घेतला आणि सावंत प्रकरण असे मिटले. या मोहिमेत शक्य तेवढा कोकण ताब्यात घेऊन माघारी कळायचे असे राजांनी ठरवले होते. राजांचा मनोदय पुरा झाला होता. कोकण निर्धास्त झाले होते. सारी प्रजा आनंदली होती. कोकण मोहिमेत राजांना फार दगदग झाली. कोकण सांभाळायचे झाले तर समुद्रपट्टी सुरक्षित करणं आवश्यक होतं. त्यासाठी आपले आरमार वाढवणे आवश्यक होतं. याची राजांना जाणीव होती. राजांनी मालवणला जायचे ठरवले. तेथे आरमार पहावे, विश्रांती घ्यावी. राजांनी बेत आखला आणि ते मालवणला आले. राजे समुद्र तीरावर उभे होते. सागर गर्जत किनाऱ्यावर झोपला होता. राजांच्या बरोबर तानाजी, मानाजी उभे होते. राजे भारावून सागराचे विशाल रूप पाहत होते. सूर्याच्या मावळत्या किरणात सागराच्या खडकावर फुटणाऱ्या लाटा मोत्यांचा चुरा उधळीत होत्या. राजे भानावर आले. सूर्यवंदन करून राजे म्हणाले, मानाजी, या समुद्रासारखा गुरु नाही.
इथं आलं की मन विशाल होतं. अनेक विचारांच्या लाटा मनाच्या खडकावर फुटू लागतात. माणसानं समुद्रासारखं असावं. समुद्राला पृथ्वी प्रादाक्रांत होणार नाही हा अनादिकालाचा अनुभव आहे. तसं असून ही पराजयाची भीती त्याला माहीत नाही. नेहमी त्याचे हात किनाऱ्याकडे धावत असतात. त्या ईर्षेत जय पराजयाचं भरती आहोटीचं सुद्धा त्याला भान राहत नाही. चला. राजे माघारी वळले. रात्री राजांना झोप आली नाही. राजांच्या डोळ्यासमोर समुद्र दिसत होता. गर्जणाऱ्या लाटांचा आवाज कानावर येत होता. राजांच्या राज्याच्या सीमा वाढल्या होत्या. कोकणपट्टी त्यांच्या आधिपत्याखाली आली होती. समुद्रपट्टी गाजवण्या इतपत राजांचे गलबते तयार झाली होती. असे असूनही समुद्रपट्टीवर खरी हुकूमत होती ती जंजिऱ्याच्या सिद्धीची. दंड, राजपुरी आणि जंजिरा या 2 भक्कम ठिकाणामुळे त्यांच्या जहाजाचे वर्चस्व संबंध किनारपट्टीवर होते. समुद्रातून नाकेबंदी झाली तर तो जमीन मार्गाने रसद पुरवठा करून घेई. जमिनीची रसद तोडली तर जलमार्ग त्याला मोकळा राही. राजांच्या समुद्र वर्चस्वाला अशा ठिकाणी उणीव होती असे बुलंद ठाणे मिळेल तर सागरी वर्चस्वाचे स्वप्न साकार व्हायला केवढा अवकाश. राजांना पहाटे जाग आली. राजांनी हाक मारता सेवक धावले. राजांनी आज्ञा दिली, आमची घोडी तयार ठेव. तानाजी, गंगाजी, मानाजी यांना आम्ही रपेटीला जात असल्याची वर्दी द्या. राजांनी कपडे केले. थंडीचे दिवस असल्याने पहाटेच्या दावाने जमीन ओली झाली होती. विरळ धुक्याचे ढग पसरत होते. राजे आपल्या अश्वपथकासह बाहेर पडले. राजे समुद्र किनाऱ्यावरून जात होते. समुद्राचा अखंड घोष कानावर पडत होता. राजे काही बोलत नव्हते. पाठीमागून तानाजी, मानाजी, गंगाजी जात होते. सूर्योदय झाला. सूर्याच्या बालकिरणात लाटांवर चमकी फाकली. जाता जाता राजांनी अचानक लगाम खेचली. समुद्रात काही अंतरावर एक काळा टिपका दिसत होता. राजांनी तिकडे बोट दाखवीत विचारले, ते काय? सारे त्या काळ्या टिपक्याकडे बघत होते. कुणाला माहीत नव्हती तेवढा समुद्र काठाने जाणारा एक कोळी नजरेला आला. तानाजीने घोड्याला टाच दिली. राजांचे अश्वपथक बघून तो कोळी घाबरत होता. त्या स्वार बघताच तर त्याची बोबडी वळली. त्याला तानाजीने राजांच्या जवळ आणले. शिवाजी राजांना पाहताच तो आनंदला. जमिनीवर डोके ठेवून त्याने नमस्कार केला. नाव काय तुझं? सावजी कोळी. कोळी म्हणाला. राजांनी खडकाकडे बोट दाखवून विचारले, ते काय आहे? कोळ्याने नजर टाकली. तो म्हणाला, सरकार, ते कुरट बेट. मोठं आहे? होय महाराज. बेटावर तरांडी जातात की. सावजी, माझं एक काम करशील? राजांनी विचारले. सावजी आनंदला. त्याची भीड चेपली होती. तो म्हणाला, सांगा महाराज. गावात जाऊन बेटावर जायला 2 तरांडी बघ आणि ती मिळाली की तळावर येऊन वर्दी दे. राजे तळावर आले आणि थोड्याच वेळा सावजी कोळी धावत तळावर आला. तरांडी तयार होती. राजाने तानाजी, गंगाजी, मानाजी यांना बोलवून घेतले. तानाजी, जी, तुम्ही कुरटे बेटावर जाऊन या. सारं बेट पाहून या, समजलं? तानाजी हसला. तो म्हणाला, जी. राजे तळावर अस्वस्थ होते. राभर समुद्रात दिसणारा तो खडक राजांच्या डोळ्यासमोर हलत नव्हता. 2 प्रहराच्या वेळी तानाजी आल्याची वर्दी आली. तानाजी, मानाजी, गंगाजी तिघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राजे अधीर होऊन म्हणाले, तानाजी, बोला. महाराज, बेट नामी आहे. चौफेर काळभोर मजबूत खडक आहे. घेर कोस 1.25 कोसाचा आहे. राजे आनंदले. मानाजी म्हणाला, महाराज, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खडकावर गोड पाणी आहे. राजांची मान वर झाली. डोळे हसरे झाले. खरं? जी. सावजी सांगत होता, तरांडी खडाकडे गेली तर पाण्याची गरज लागत नाही. 12 मास भरपूर गोड पाणी असतं. आम्ही पण पाणी पिऊन आलो. चांगलं पाणी आहे. परमेश्वराची कृपा, राजे आनंदाने म्हणाले. तानाजी, मानाजी, गंगाजी, सावजी राजांच्या हर्षभरीत मुद्रेकडे पाहत होते. राजे म्हणाले, तुम्ही आज काय करून आलात याची तुम्हाला कल्पना नाही. आम्ही आज बेटावर जाणार. सावजी, मालवणातले हुशार कोळी गोळा कर. जेवढी शक्य असतील तेवढी तरांडी तयार ठेव. आम्ही बेटावर जाणार आहोत. भर दुपारचे ऊन चमकत होते. सागराच्या लाटा गरजत किनाऱ्यावर धावत होत्या. राजांचे पाडा किनाऱ्याच्या वाळूवर करकरत होते. राजांच्या मागे 5-25 कोळी अभिमानाने चालत होते. तानाजी, गंगाजी, मानाजी आणि रक्षक दल मागून जात होते. सावजी कोळी राजांच्या बरोबर चालत होता. राजे सावजीला अनेक प्रश्न विचारित होते. पाणी किती खोल आहे? तुफान झालं तर खडक बुडतो का? भरती किती वर चढते? मालवणच्या किनारपट्टीवर कुठं खोलीची जागा आहे का? किनाऱ्यावर 5-50 तरांडी उभी होती.
एक दोन शिडाच्या नावा होत्या. राजे नावेत चढले. डोलकाठी धरून ते पाहत होते. सारी तरांडी भरली. सागर लाटांवर हेलावू लागली. लाटेबरोबर नाव वर चढत होती, पण लाटेवरून घसरत होती. होडीवर फुटणाऱ्या लाटांचे तुषार राजांच्या चेहऱ्यावर उडत होते. भर उन्हाचा जर समुद्रावर चमचमत होता. शेवाळ्यांचे पुंजके नावेच्या धावेबरोबर पांगत होते. नजीक येणाऱ्या खडकाकडे राजे अतृप्त नजरेने पाहत होते. खडकाला नावा लागल्या. राजांनी हसत हात जोडले आणि खडकावर पाऊल ठेवले. खडकाचे विशाल भक्कम रूप पाहून राजांचा ऊर भरून आला. चौफेर पसरलेला समुद्र राजांच्या मनात कल्लोळ उठवीत होता. राजांचे एक अधुरे स्वप्न साकार होत होते. जमाबा बरोबर राजे खडक फिरू आले. खडकावरचे निर्मळ पाणी पिऊन तृप्त झाले. राजे म्हणाले, तानाजी, आमच्या मनातलं एक शल्य आज दूर झालं. आम्ही आरमार उभं करण्याचा घाट घातला, पण त्या आरमाराला भक्कम जंजिरा नव्हता. महाडापासून गोकर्णापर्यंत आमची सुरक्षित समुद्रपट्टी असूनही सिद्धीच्या गलबताची भीती, फिरंग्यांची मिरास आम्हाला बेचैन करत होती. भक्कम जंजिऱ्या वाचून आरमार म्हणजे दोरी वाचून धनुष्य आणि मुठी वाचून तलवार. आमच्या आरमारच्या पोलादी पात्याला कुरटे बेटाची मूठ शोभून दिसेल. तानाजी, आम्ही इथं जंजिरा बांधणार. साऱ्यांना प्रकाश पडला. ती कल्पना ऐकून सारे थक्क झाले. तानाजी म्हणाला, महाराज, कुरटे बेटाचं सोनं होणार तर नाही, ही दैवी देणगी आहे. राजे सांगत होते, हे कुरटे बेट नाही, या बेटाच्या रूपानं शिवधनुष्य हाती आलं आहे. निसर्गाच्या या पवित्र देणगीनं आमचं सोनं होणार आहे. चौफेर नजर फिरवीत राजे उद्गारले, 84 बंदरी ऐसी जागा नाही. या बेटाच्या रूपानं सिद्धीची मिजास उतरेल. आम्हाला फिरंग्यांना कर द्यावे लागणार नाहीत. आमची गलबत इथं सुरक्षित राहतील. समुद्राची अनिर्बंध सत्ता स्वराज्याला लाभेल. तानाजी, तो दिवस आता फार दूर नाही. राजांच्या अंगात देवी संचार झाल्याचा भास होत होता. इतके त्यांचे रूप बदलले होते. भान हरपले होते. राजे बेट निरखित होते. ती दृष्टी स्थापत्य विशारदाची नव्हती, तर स्वराज्य निर्मात्याची होती. महाराष्ट्राचा मनोदय घडवणाऱ्या शिल्पकाराची होती. राजे खडकावरून परत आले, पण मनातून जंजिरा हरला नाही. त्याखेरीज राजांना काही सुचेना. राजांनी सारे कोळी जमा केले. राजे दररोज कुरटे बेटावर जात होते. राजांच्या आज्ञेने कोळी तळटाव पाहत होते. कोळ्यांचे मत अनुकूल पडतात राजांचं हुरूप वाढलं. मनातला जंजिरा साकार झालाच होता. आता त्याची प्रतिकृती उठवायची बाकी राहिली होती. राजांनी कुरटे बेटाचा शोध लावणारे पहिले मानकरी तानाजी, गंगाजी, मानाजी आणि सावजी कोळी यांना सोन्याचे तोडे देऊन गौरवले. राजांनी आपला मालवणचा मुक्काम वाढवला. गावातील उपद्या जानभट अभ्यंकर याने शुभ मुहूर्त काढून दिला आणि एके दिवशी राजे भूमिपूजनाची सर्व सिद्धता करून आपले सरदार, रक्षक व निवडक लोक गोळा करून शेकडो कोळ्यांसह कुरटे बेटाकडे निघाले. समुद्रात तरांड्याच्या रुद्राक्ष माळा तरंगू लागल्या. राजांनी बेटावर गणपतीपूजन केले. समुद्रपूजन करताना वस्त्र मंदिल होणं इत्यादी राजोपचार त्याला समर्पिले. सोन्याचा नारळ सोडला आणि समुद्राने आपल्या लाटांच्या शुभ्र उत्तरीय वस्त्रात लगेच तो गुंडाळून घेतला. सागर तृप्त झाला. त्याने आशीर्वादाचे हात उभारले. सागर वंदन करून राजे भूमिपूजनाच्या जागी आले. राजाने संकल्प सोडला आणि मंत्राच्या आवाजात जलदुर्गाच्या पायाचा प्रथम चिरा राजाने स्वहस्ते बसवला. शिंगे वाजवली. नगाऱ्यावर टिपरी पडली. कुरटे बेटावर एकच आनंद उसळला. मालवणात येऊन राजांनी कुशल माणसे गोळा करायला सुरुवात केली. साऱ्या मुलखातून राजे निशांत गोळा करीत होते. 500 पाथरवट, 200 लोहार, शिवाय कामासाठी कोळी वगैरे 3000 हुन्नरी लोक त्यांनी बेटावर आणून ठेवले. बेटावर छपऱ्या उठल्या. कामात खोळंबा होऊ नये म्हणून भरपूर रसद बेटावर साठवली गेली. हे सारे पाहणारा तानाजी एक दिवस धीर करून म्हणाला, महाराज, ही फार खर्चाची बाब होणार. खर्च? तानाजी, आपल्याला काय कमी आहे? सुरतेने दिलेली करोडो होणांची संपत्ती ती कशासाठी?
स्वराज्याची संपत्ती ते करोडो होत नाहीत. तानाजी, असले भक्कम दुर्ग हीच खरी संपदा. राज्य चारही बाजूनी सुरक्षित झालं की संपदेला काय तोटा. कोकण मोहिमेच्या वेळी फिरंग्यांनी राजांना नजराणा पाठवून मैत्रीची अपेक्षा केली होती. राजांनी ती मैत्री कसाला लावण्याचे ठरवले. त्यांनी गोवेकर फिरंग्यांकडे कुशल कारागिरी मागितले आणि गोवेकरांनी तत्परतेने 100 फिरंगी कारागीर पाठवले. जंजिऱ्याच्या बांधकामावर राजांनी सुभेदार गोविंद विश्वनाथ प्रभूची नेमणूक केली. कुरटे बेटावर दुर्गाचे काम जोरात सुरू झाले. पाथरवट चिरे फोडीत होते. लोहार शाळेत मुशी तयार झाल्या. नावातून आणलेले शिशाचे ढीग बेटावर पडले. शिसे ओतविले जात होते. शिशाचा रस दुर्गाच्या पायात ओतून त्यात पायाचे दगड बसवले जात होते. 5 खंडी शिशाच्या रसात जंजिराचा पाया भक्कम केला गेला. दुर्ग रक्षणार्थ 5वे मावळांचा खडा पहारा उभा होता. राजांची गलबते, तोफा, दारुगोळा मालवणाभोवती सज्ज झाला. शिवाजी जलदुर्ग बांधतो याची खरी भीती होती सिद्धीला. त्याने बांधकामात व्यत्यय आणू नये म्हणून राजांनी सारी खबरदारी घेतली होती. स्वतः जातीने उभे राहून जलदुर्गाचे काम चाललीस लावून राजांनी मालवणचा महिनाभराचा मुक्काम उठविला आणि ते आनंदाने राजगडावर परतले. राजे गडावर आले तरी जलदुर्गाची बांधणी त्यांच्या मनातून जात नव्हती. त्याखेरीज बोलायला दुसरा विषय नव्हता. जलदुर्ग तयार होईपर्यंत आरमार तयार व्हायलाच हवे होते. राजांनी गलबताचे काम जोरीने सुरू ठेवण्याचे हुकूम दिले. तयार झालेली राजांची गलबते समुद्रावर फेरफटका मारू लागली. फिरंगी आणि इंग्रज राजांच्या वाढत्या आरमाराकडे जागरूकतेने पाहू लागले. शाहस्थानखानाच्या वेळी मोगलांच्या ताब्यात गेलेले पुणे, सुपे भाग सोडला तर राजांच्या बाकीचे मुलूक स्थिर स्थावर झाले होते. कोकण पट्टीचा पुरा बंदोबस्त झाला होता. सुरत, अहमदनगर लुटल्यापासून राजांचा दरारा वाढला होता. शाहस्ताखान जसवंत सिंगाच्या पराभवाने मोगलाई डगमगली होती. बाजी घोरपड्यांची कत्तल आणि खवास खानाचा पराभव यांनी आदिलशाहीला चपराक बसली होती. राजांचे सामर्थ्य आणि सत्ता वाढत होती. जिजाबाईंना राजांच्या पराक्रमाचे कौतुक वाटत होते. राजे सायंकाळी जिजाबाईंच्याकडे नेहमीप्रमाणे गेले. जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. शास्त्री पाटावर पंचांग उघडून बसले होते. राजांनी विचारले, मासाहेब कसला मुहूर्त पाहता? राजे, या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सूर्यग्रहण आलं त्यामुळे आम्ही चौकशी करीत होतो. केव्हा आहे सूर्यग्रहण? राजांनी विचारले. पौषवद्ध अमावस्यास 1 मास अजून अवधी आहे, शास्त्री म्हणाले. मग? राजांनी विचारले. राजे मासाहेब सांगू लागले, असं ग्रहण येतं तेव्हा अनिष्ट निवारणार्थ दान धर्म करतात. शास्त्री म्हणाले, राजे ग्रहण तितकंसं चांगलं नाही. क्रोधी संवत्सर आहे. ग्रहणाला उग्रता आहे. असं ग्रहण असलं की दान धर्म करून ग्रहशांती होते. अशा प्रसंगी तुलादानही करतात. ग्रहण अनिष्ट तर खरं, राजे हसून म्हणाले. आमच्या पराक्रमानं अस्वस्थ झालेल्या शहेनशहा औरंगजेबानं आमच्यावर स्वारी करण्याचा बेत आखला आहे आणि तो खुद्द दक्षिणेत उतरणार आहे अशी बातमी आमच्या कानावर आली आहे. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर काळजी प्रकटली. त्या म्हणाल्या, मग तुम्ही काय ठरवलं? आम्ही काय ठरवणार मासाहेब, तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? राजे, ग्रहण जवळ आले. संकट सामोरी दिसतायत माझ्या मनात. बोला मासाहेब. राजे, या ग्रहण प्रसंगी खूप दानधर्म करावा असं वाटतं. मग त्यासारखी आनंदाची गोष्ट कोणती? मासाहेब, तुमची इच्छा आम्ही जरूर पाळू. जगदंबा कृपेने तेवढं आमचं बळ आहे. दान करायचं तर केवढं? त्याला काही मर्यादा? राजांनी शास्त्रांना विचारले. शास्त्री बुवा, मगा तुम्ही तुलादान म्हणालात ना? हो, शास्त्री म्हणाले. अशा प्रसंगी तुलादान सुद्धा करतात. राजे हर्षभरीत झाले. ते म्हणाले, ठीक आहे. सूर्यग्रहण प्रसंगी आम्ही मासाहेबांची सुवर्ण तुला करू. स्वराज्याची पुण्याई जोगता येते का पाहू. राजे, मासाहेब उगाला. मासाहेब, अशी पुण्याची संधी कोण दवडील? आम्ही हे निश्चित केलं आहे. आता आमचा बेत बदलणार नाही. राजांनी सुवर्ण तुलेसाठी क्षेत्र महाबळेश्वर निवडले. महाबळेश्वराच्या मुक्कामाचे हुकूम सुटले. डेरे, तंबू, शामियाने गाड्यातून महाबळेश्वरी रवाना झाले. जिजाबाईंच्या सुवर्ण तुलेची जय्यत तयारी सुरू झाली. राजांनी तुला करण्यासाठी रुपयाचा तराजू करण्याची आज्ञा दिली. सुवर्ण तुलेसाठी खजिन्यातून भरपूर सोने काढून खास बंदोबस्तात ते महाबळेश्वरी रवाना केले. खाशा स्वाऱ्यांसाठी पालखी, मेणे सजवले जात होते.
चांगला दिवस पाहून राजांनी प्रस्थान काढले. खाशा मेण्यातून जिजाबाई राणी परिवार जात होता. त्या शाही मेण्यांच्या मागून एक पालखी वाटचाल करीत होती. वयोवृद्ध डबीर पालखीतून महाबळेश्वरी जात होते. सोनोपंत पुरे थकले होते. दादोजी कोंडदेव, सोनोपंत डबीर, मानकोजी 10 तोंडे आणि कान्होजी जेदे ही काही महाराज साहेबांची खास विश्वासाची माणसे. त्यापैकी राहिले होते सोनोपंत डबीर. अत्यंत महत्वाचे काम असले की ते सोनोपंतांच्याकडे जाई. सोनोपंत राजांचे वकील म्हणून दिल्ली दरबाराला गेले होते. शास्ताखानाशी तह करायला राजांनी सोनोपंतांनाच पाठवले होते. आज सोनोपंतांचे वय झाले होते. स्वराज्य सेवेत गात्रे थकून गेली होती. सोनोपंतांचा भरवसा नव्हता. सोनोपंत नको म्हणत असताही राजांनी त्यांना बरोबर घेतले होते. महाबळेश्वरचे रूप पालटत होते. मंदिराच्या भोवतालच्या मैदानात खासे डेरे शामियाने उभे केले होते. मंदिर कळीच्या चुन्याने रंगवले होते. कळस उजळला होता. मंदिराच्या तटापासून सर्व जागा स्वच्छ करण्यात आली होती. लता पल्लवांचा माळा टांगल्या होत्या. उपाध्याय शास्त्री मंडळी पूजेत कमतरता राहू नये म्हणून बारीक सारी गोष्टींचे तपशील तपासून पाहत होते. राजे महाबळेश्वरला आले. सर्व राण्यांसह जिजाबाईंसह राजांनी महाबळेश्वराचे दर्शन घेतले. राजे मंत्रमुग्ध होऊन त्या स्वयंभू लिंगाकडे पाहत होते. केवढे पवित्र ठिकाण! भूमी समृद्ध करणाऱ्या जीवनदात्री कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचे जन्मस्थान. एवढी पवित्र जागा महाराष्ट्रात दुसरी नसेल. राजांनी सारी व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. तानाजी, येसाजी, मानाजी, महादेव ही सारी विश्वासाची माणसे राजांच्या जवळ गोळा झाली होती. शंभूबाळांच्या बोलांनी बालपावलांनी उत्साह वाढला होता. राजे स्नान देवदर्शन आटोपून डेऱ्यात आले. माँसाहेब शंभूबाळांचे कपडे करीत होते. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. शंभूबाळ म्हणाले, आबासाहेब, आम्ही सकाळी गंमत बघितली. कसली? राजांनी कौतुकाने विचारले. शंभूराजे गाल फुगले. हात पसरीत ते म्हणाले, देवळात की नाही एवढी मोठी तागडी लावली. शंभूबाळांनी पसरलेल्या हाताकडे बघत राजे म्हणाले, पण बाळराजे, खरी गंमत कुठे तुम्हाला माहित आहे? कसली? तुमच्या माँसाहेबांना आम्ही तिच्या एका पारड्यात घालणार आहोत. अगदी मारून मुटकून. बाळराजे भ्याले. त्यांची नजर कावरी-बावरी झाली. जिजाबाईंना बिलगत ते म्हणाले, माँसाहेब, खरं? कोण ऐकतो बाबा माझं? जिजाबाई म्हणाल्या, तुमचे आबासाहेब करतील ते खरं. बाळराजे रडकुंडीला आले. ते आळीपाळीने दोघांकडे पाहत होते. राजांनी बाळराजांना जवळ घेतले. बाळराजे, आपल्या माँसाहेबांची सोन्यानं तुला करायची. खूप जम्मतेल. बघा तर खरं. बाळराजांना धीर आला. बाळराजांसह राजे आपल्या डेऱ्यात गेले. तुलेची सर्व सिद्धता झाली. भव्य रौप्य तराजू आपल्या रुपेरी झाकीने तळपत होता. सारे मानकरी खास कपडे करून मंदिरासमोर गोळा झाले. ते अलौकिक दृश्य पाहण्यासाठी त्यांची मने उतावीळ झाली होती. तराजूजवळ शोभिवंत बैठका अंतरल्या होत्या. जिजामातांना आणण्यासाठी सर्व सिद्धता झालेली पाहून राजे बाहेर पडले. राजमाता जिजाबाईंनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. जिजाबाई सडपातळ अंगलटीच्या उंचापुऱ्या होत्या. नजरेत विलक्षण धार होती. कुंकम तिलकाच्या अभावी कपाळ जास्तच रुंद भासत होते. जिजामातांनी समोर आलेल्या राजांच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. जिजाबाईंनी विचारले, शिवबा, अरे हे केलंच पाहिजे का? माँसाहेब, आम्हाला हे यश लाभावं, आमची स्वप्न साकार व्हावीत असं आपल्याला वाटतं ना? राजे, त्याखेरीज आता कोणती इच्छा राहिली नाही. मग त्यासाठी गाठीला जबरदस्त पुण्याई लागते. माँसाहेब, ती पुण्याई संपादन करण्यासाठीच हा सोपा मार्ग काढला आहे. सोपा मार्ग? सोपा नाही तर काय. तुमची तुला सोन्यानं करणं आणि तुलाच झाली असं म्हणणं, या इतका मूर्खपणा जगात दुसरा असेल का? तुमची तुला कशानं होऊ शकेल? माँसाहेब, ही तुला लाक्षणिक आहे, ती खरी नाही, याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. पुष्कळ झालं, चला, म्हणत जिजाबाई उठल्या. त्यांचं पाऊल थांबलं. राजे, आणि आज हे काय घरातलं घातलं? माँसाहेबांची नजर राजांच्याकडे स्थिरावली. जिरेटोपावर सुवर्णपाणाचा तुरा होता. गळ्यात सुवर्ण साखळी सर होते. मनगटावरची पोहची, हातातल्या अंगठ्या सारे सुवर्णांचे होते. राजांच्या लक्षात आले. राजे म्हणाले, माँसाहेब, आज सुवर्ण तुला ना, या प्रसंगी आपणही सुवर्णाचे दागिने घालावेत असं वाटलं. माँसाहेब, आपल्या तुलेबरोबर आणखीन एक तुला करण्याचं आम्ही ठरवलं आहे. कुणाची?
आपल्या सोनोपंतांची. मासाहेब, आज दादोजी हवे होते. दादोजी असते तर त्यांची तुला केली असती. सोनोपंत थकले. नंतर अशा माणसांविषयी वाटून काही उपयोग नसतो. फार चांगली कल्पना. जिजाबाई म्हणाल्या, सोनोपंतांना त्यांना होत नसतानाही महाबळेश्वरला का आणलं हे आज कळलं राजे तुमच्यासारख्या. चला व मासाहेब, वेळ होतो. राजे मध्येच म्हणाले, चला. जिजाबाईंच्या सह राजे मंदिरात आले. मुजरे झाले. मासाहेबांना बैठकीवर बसवले. सोनोपंत आधार घेऊन येत होते. राजांनी जाऊन त्यांचा हात धरला आणि त्यांना बैठकीवर बसवले. वेद मंत्रांचा आवाज उठत होता. शिवलिंगावर अभिषेकाची धार पडत होती. राजांनी तुलेची पूजा केली आणि सोयराबाईंच्याकडे पाहिले. सोयराबाई पदर सावरून उठल्या. राजांनी जिजाबाईंना विनवले. जिजाबाई उठल्या. त्यांच्या साऱ्या शरीराला कंप सुटला होता. राजांचीही तीच अवस्था झाली होती. जिजाबाईंना तराजूच्या एका पारड्यात बसवण्यात आले. राजे दुसऱ्या बाजूला उभे राहिले. मासाहेबांच्या पारड्याजवळ सोयराबाई उभ्या होत्या. पुतळाबाई, सगुणाबाई, काशीबाई, गुणवंताबाई वगैरे भारावलेल्या नजरेने पाहत होत्या. सुवर्ण तुलेचा सुवर्ण क्षण नजीक येऊन ठेपला. साऱ्यांची नजर राजांच्यावर खिळली होती. राजे भारावून पारड्यात बसलेल्या आपल्या आईकडे पाहत होते. राजांनी आपल्या कानातली कडी काढली आणि ती पारड्यात टाकली. शांतपणे त्यांनी शिरपेच उतरला आणि पारड्यात ठेवला. राजांच्या त्या कृतीने मात्र जिजाबाईंच्या आवरलेल्या अश्रूंना संधी मिळाली. त्यांच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. भरल्या नजरेत तृप्तता सामावली. असा मुलगा लाभणं केवढं भाग्य. जिजाबाईंची कूस धन्य झाली. राजांनी सारे दागिने उतरले होते. कपाळावरचे शिवगंध राजांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होते. क्षणभर जिजाबाईंना राजांनी दागिने उतरल्याचा आनंद झाला. या अलौकिक मुलाला, ह्याच्या अलौकिक रूपाला दागिन्याची मुळी गरजच काय. राजांनी ओळीने ठेवलेल्या तबकातल्या पुतळ्या पशाने उचलल्या. सुवर्णाच्या ओंजळी भरून राजे पारड्यात टाकीत होते. पुतळ्या मोहेरांची तबके रीती होत होती. साऱ्यांची नजर पारड्याकडे लागली होती. पारडे किंचित हलले, उंचावले गेले. राजांच्या डोळ्यात आनंद गोळा झाले. पाहणारेही गहिवरले. राजांनी ओंजळ रीती केली. तुला भरली. नगाऱ्याच्या गंभीर नादाने सारे वातावरण दुमदुमले. शिंगांचा आवाज गगनात भिडला. राजांनी जिजाबाईंना बैठकीवर आणले आणि आपले मस्तक त्यांच्या पायी ठेवले. जिजाबाईंचे ओठ फुटफुटले. जिरे टोपावरून थरथरणारा हात फिरला. राजे उठले आणि जिजाबाईंनी राजांना घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू ओघळत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आज कूस धन्य केली. राजांना शब्द आठवत नव्हते. आपला डावा हात हलवी श्वास अवरोधून राजे कष्टाने बोलले, मासाहेब, आम्ही दरिद्री, आम्ही कूस काय उपजवतो. हिऱ्याची तुला सोन्यानं केली याची आमच्या जीवाला खंत वाटते. आमचं कौतुक कसलं. जिजाबाईंची तुला झाली. जिजाबाईंची तुला पाहत बसलेल्या सोनोपंत डबीरांचे डोळे भरून आले होते. आता राजांची पावले सोनोपंतांच्याकडे वळली. राजे सोनोपंतांना म्हणाले, उठा पंत. पंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, कुठं. शुभ कार्याच्या वेळी कुठं म्हणून विचारू नये. एवढे बोलून राजांनी सोनोपंतांचा हात धरला. सोनोपंत राजांच्या आश्रयाने तराजूपाशी आले. तराजू मोकळा झाला होता. पंत बसावं. वार्धक्याने आधीच विकल झालेले शरीर भावना वेगाने कापू लागले. पंत म्हणाले, राजे, गरिबाची कसली तुला करणार. सोनोपंत, राज्याच्या सेवेसाठी भरभक्कम शरीर वारेमोल करून घेतलं तर त्याची सुवर्ण तुला करतो, यात मोठेपणा कसलं. बसावं. सोनोपंतांची तुला झाली. राजनिष्ठेचे सोनं झाले आणि त्यानंतर राजे जिजाबाईंच्या सह दानाला उभे राहिले.